सट्टा असलेली ओबीसी उमेदवार कॉन्स्टेबल करता पात्र, वैद्यकीय मंडळाचा अहवाल, हायकोर्टामुळे मिळाला दिलासा। वैद्यकीय मंडळानं शरीरावर जन्मजात सट्टा असलेल्या ओबीसी महिला उमेदवाराला केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या कॉन्स्टेबल पदाकरता पात्र ठरवले। या महिलेस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे हा दिलासा मिळालाय। प्रसन्ना डालू असं उमेदवाराचं नाव असून ती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहे। तिच्या डाव्या हाताच्या काखेमध्ये जन्मजात काळा चट्टा आहे। नागपूरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनं 26 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये हा चट्टा युद्धवस्त्र परिधान करण्यात अडथळा निर्माण करेल असं मत व्यक्त केलं। परिणामी प्रसन्नाला कॉन्स्टेबल पदाकरता अपात्र ठरवण्यात आले। या निर्णयाविरुद्ध तिनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। प्रसन्ना लेखी व शारीरिक परीक्षेमध्ये कॉन्स्टेबल पदाकरता आधीच पात्र ठरली आहे। आता वैद्यकीय अहवाल ही तिच्या बाजूने आलाय, त्यामुळे तिचे देशसेवेचं स्वप्न साकार होणार आहे। मूळ तक्रार दूर झाल्यामुळे न्यायालयानं तिची याचिका निकाली काढली आहे। याचिकेवर न्यायमूर्ती द्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली। याचिकेवरील सुनावणी दरम्यान प्रसन्नाचे वकील ॲडव्होकेट स्वप्नील वानखेडे यांनी वादग्रस्त वैद्यकीय अहवाल अवैध असल्याचं सिद्ध केलं। वैद्यकीय मंडळानं प्रसन्नाची प्रत्यक्ष युद्धवस्त्र परिधान करून चाचणी घेतली नाही, त्यामुळे हा अहवाल मान्य केला जाऊ शकत नाही। या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले। न्यायालयानं हा मुद्दा उचलून धरल्यानंतर सीआरपीएफनं प्रत्यक्ष प्रसन्नाची युद्धवस्त्रांमध्ये चाचणी घेण्यासाठी नवीन वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची ग्वाही दिली होती। त्यानंतर नवीन वैद्यकीय मंडळानं 10 मार्च रोजी प्रसन्नाच्या बाजूने अहवाल दिला। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.